दुसऱ्या दिवशी ते दुसरे पुष्प काल देवतेचे आज गोपणार आहे. प्रवचन तर करतात, प्रवचन म्हणजे भगवंताबद्दल बोलणे हेच असते, पण विषय वेगवेगळे काल ते मंदिरावरती बोलले. त्यांनी बरेच वेळेला बऱ्याच कारणासाठी परदेशी दौरे केले, मूर्ती शिकवायसाठी व तिथली मूर्तिकला बघायसाठी वगैरे. त्याचे पण त्यांनी अनुभवासोबत सांगावेत आम्हाला, त्याला विनंती आहे. शिवाय तुमच्या आणखी काय एम वगैरे आम्हाला एवढं झेपणार नाही. हां, तर थोडंसं लाईट काय असेल तर सांगायला. ऐकू बरोबर येतं ना. आज दुसऱ्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्रांना साष्टांग नमस्कार करतो. ब्रह्मचैतन्य सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराजांना साष्टांग नमस्कार करतो. आपल्या इथल्या मुख्य मंदिर बांधण्याचे स्त्रोत परमपूजनीय श्री राम महाराज यांना साष्टांग नमस्कार करतो. आज आपण मोजकेच लोक आहोत, तरी सुद्धा आम्ही म्हणजे मी व्हिडिओ शूटिंग वगैरे करतो. तर मी जे ठरवलं होतं पुढच्या 2 दिवसासाठी ठेवतो मी हिमालयातल्या गुरु शिष्यांच्या कथा. तर ते सांगण्याच्या आता आपण घरचेच लोक म्हणून थोडीशी माझी बॅकग्राऊंड सांगतो की मी इथे प्रवचन करायला अलीकडे लागलो. पण जसं गाडगे काका मला सांगतात की 10-12 वर्षापूर्वीपासूनच ते पूर्वी किर्लोस्करवाडीत नोकरी करायची इंजिनियर म्हणून, नंतर त्यांच्या आयुष्यात अध्यात्म आलं. आमची थोडीशी पूर्वपिढी अशी आहे की बऱ्याच जणांना माहिती आहे, बऱ्याच जणांना माहिती नाही, म्हणून ते सगळं सांगतो की आमच्या 4 पिढ्यांचा गणपतीचा व्यवसाय आणि पेणचे गणपती हे ज्याला म्हणतात ते आपल्या घराण्यापासून चालू झालं आणि आजही मी अध्यक्ष आहे पेणच्या गणपतीवाल्यांचा. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आता आमच्या पुढची पिढी इथे नाही आहे, पण जवळजवळ 2-2.5 लाख लोक पेणमध्ये फक्त गणपती मूर्तीवर आपली उपयोग करतात. आणि कुठलाही गव्हर्नमेंटचा सपोर्ट नसताना हे झालं, तर याचा एक आपल्याला आनंद पण आहे. आणि त्याने फक्त थोडंसं दुःख असं आहे की मी जे स्कॉडवाला आहे तर आर्टिस्ट इथे कमी झाले आणि बिझनेसमॅन जास्त झाले, कमर्शियल त्याचा व्याप खूप वाढला. हे मी पूर्वपिढीला अशा करता सांगतोय की मी काल जसं सांगत होतो ना की आपल्या समोर देवळं असतात, काकडं ते ऐकतो, पण आपण आधुनिक जगात वाढलो. मी नंतर जे स्कॉडला गेलो, त्यामुळे मी काल जे बोलत होतो की मंदिर ही भावना आपली थोडीशी लांब राहते आणि आपण कमर्शियल जगात हल्ली 20व्या शतकात खूप पुढे पुढे गेलो. तरी सुद्धा कायम अध्यात्म हे आमच्या जीवनात राहिलं. याचं कारण मी मूर्तिकलेचा व्यवसाय केला आणि मग त्यामुळे काय होतं, वेगवेगळ्या मठाचे स्वामी येणं, तुम्ही माझी मूर्ती करून द्या, तर तेही अनुभव आहेत. ते जातात तर थोडेसे सांगतो. पण मी गेले 25-30 वर्ष जवळजवळ 1990 पासून 2010 पर्यंत एका अतिशय, जसं आपलं आता मंदिर डेव्हलप होतंय तर एक खूप मोठं संस्थान आहे, किंवा डेरवण ऐकून माहिती असेल, तिथे शिवसृष्टी आहे बघितले. आणि त्यांचं आध्यात्मिक केंद्र पुण्याला ज्ञानेश्वर पादुका चौकामध्ये श्री बाबा महाराज सहस्रबुद्धे समाधी मंदिर म्हणून आहे. ही अक्कलकोट स्वामींची परंपरा आहे आणि ते अतिशय स्ट्रिक्ट मंदिर आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की अक्कलकोट स्वामी ज्याच्यात असं आहे की कोणाला प्रचंड प्रमाणात ओरडले तर त्याचं भाग्य आहे समजायचं. तर असं एकदम मिलिटरी टाईप आणि ते कडक होते. तर त्याच्यात सुद्धा माझा असा योग आला की एक ज्याला आपण उत्तराधिकारी नेमणं म्हणतो ना, तर ते दिगंबरदास महाराज यांनी सगळी शिवसृष्टी डेरवणला उभी केली. आणि त्यांच्याकडे म्हणजे असं होतं की दिगंबरदास महाराज साधे कोकणस्थ ब्राह्मण, जोशी त्यांचा आडनाव विठ्ठल गणेश जोशी. तर काहीतरी दैवी प्रचंड चमत्कार होते त्यांच्याकडे. सुगं शेवडे नेहमी तिथे प्रवचनाला येतात, आजही येतात, फ्री येतात आणि मोठा जनसंप्रदाय आहे. पण त्यांची तुम्हाला कथा सांगतो की हे साधे मध्यमवर्गीय कोकणस्थ ब्राह्मण, पण त्यांच्यावर लक्ष्मी कृपा होती किंवा काय आध्यात्मिक सिद्धी होती. त्या ट्रस्टची गंमत अशी आहे की वालावलकर साहेब म्हणून, हे थोडंसं मी जुनं बोलतो, आत्ता विकास वालावलकर आहे, पण वालावलकर साहेब म्हणून एक साधे मंत्रालयात काम करणारे, तुमच्यासारखे आमच्यासारखे. आणि ज्या काळात दादरच्या पुढे मुंबई नव्हती फारशी, पार्ला अंधेरी, तर संतांची कशी महती असते बघा. या दिगंबरदास महाराजांचे जे शिष्य वालावलकर, आणि ते शिष्य मी किती शिष्य, एखादा शिष्य बॉर्न होतो ना म्हणतात. आज त्यांना हिमालयातला म्हणजे त्या ट्रस्टचा पुढे म्हणतात, आता ते वारले.
हे सगळं माझ्या पाहण्यात आलं. मी तुम्हाला काय म्हणतोय की मला श्रीराम महाराजांनी इथे बसवायचं कारण थोडीशी अशी बॅकग्राऊंड असू शकते जी मला माहिती नाही. तर त्या वालावकर साहेब असे होते की महाराजांनी काही सांगावं दिगंबरदास महाराजांनी आणि ते करावं. आणि मी लिटरली ती व्यक्ती अशी पाहिले जवळ ना की त्यांना जर सांगितलं या 10 मजल्यावरनं उडी मारतं ते मारतो, विचार नाही करत. अशा मंत्रालयातल्या माणसाला दिगंबरदास महाराजांनी पकडला आणि दादरच्या पुढे फार तर फार पार्ला बिर्ला खेडी होती, पु ल देशपांडे वगैरे होते पार्लर. तो अंधेरीचा जो आज लोखंडवाला भाग आहे ना तो जवळजवळ समुद्र किनारी ह्याच्यात होता, मिठागड होती. ह्या दिगंबरदास महाराजांची काय इमेज होती किंवा त्यांचं काय आध्यात्मिक होतं त्यांना पुढचं दिसत होतं. वालावकर साहेबांना त्यांनी हातात घेतलं. त्यांनी मंत्रालयातल्या त्याला नाही तू नोकरी बिकरी सोड, तू नातेवाईकांकडनं कोणाकडनंही भिका मागून पैसे जमा कर. आणि ते सगळे नातेवाईक त्यांना वालावताना असं सांगायचे काय कुठल्या महाराजांच्या मागे लागला असं होतं ना जनरली आपल्या समाजात, काय वेळेपणा आहे हा. ते म्हणले तू मेलो तरी चालेल. त्या काळात लाखाची गरज, त्या काळात जेव्हा 1000 रुपयाला किंमत होती आणि तो लोखंडवाला कॉम्प्लेक्स जो आता प्रकार आहे त्याच्या बाजूला समर्थनगर म्हणून आहे, ते वालावकर साहेबांचंच आहे. त्याच्या इन्क्लूड म्हणजे त्याच्या आतमध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स होतं. ते केवळ या महाराजांच्या सांगण्यावरनं समुद्राची दलदल म्हणजे शेकडो एकर त्यांनी विकत घेतली लोकांकडून. आणि सगळे नातेवाईक त्यांना म्हणतात की हे फुकट गाळ. आज ते फुकट न जाता म्हणजे जसं त्या नारायण मूर्तींच्या मीडिया सांगतात की मी इन्फोसिसवर 10,000 काय माझ्या डब्यातनं काढून दिले मी आता करोडो झाले, तसं त्यांचं लोखंडवाला आपले समर्थनगर हे पुढे डेव्हलप होत गेलं. आज त्यांच्या पैशावरच ते डेरवण आणि ते संस्थान चालतं आणि तिथे एकही रुपया कोणाचा घेत नाही. उलट ते म्हणतात आम्हीच स्वामींचे कुबेर आहोत. अनेक वर्ष मी ते तिथे 30 वर्ष होतो तर मी पैसा देणेच नाही तर काय ते स्वामींचे कुबेरच आहोत. तुम्हीच फक्त इथे खायला येणे असं तो डेरवण ट्रस्ट चालतो. आणि माझं थोडंसं भाग्य असं की लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या सुरुवातीलाच पोलीस स्टेशन आहे, तिथे समर्थनगर आहे आणि वालावकरांनी तिथे अक्कलकोट स्वामींचं मंदिर बांधलं. तर ती मूर्ती पण माझ्या हातनं घडली. त्याचा किस्सा मागे मी तुम्हाला मध्ये सांगितलं. हां, अशी थोडीशी माझी बॅकग्राऊंड आहे. आणि त्यांच्या काकांबरोबरच्या सुद्धा प्रचंड कथा आहे. त्यातली एक आता मला आठवणी म्हणून सांगतो की गुरु शिष्य कसं असतं, थोडंसं अध्यात्माला धरून मला तेव्हा मी जय कृष्णमूर्ती आणि रजनीश करून आलेला तुम्ही म्हणलं तसं, आणि मी भक्ती मार्गाचा नव्हतो. आणि हा तर टिपिकल भक्ती मार्ग सगळे त्यांना ते जेव्हा दिगंबरदासांनी देहळ ठेवला तेव्हा श्री अशोक काका महाराज म्हणून आजही चालत, त्यांचं वय आता 80 आहे, त्यांनी ते टेक ओव्हर केलं. आणि मोठा ट्रस्ट असला, मी नेहमी विवेकशी बोलतोय, विवेकचं खासगी आहे म्हणून चांगलं आहे. मोठा ट्रस्ट असला की त्यात पॉलिटिक्स येतं, खेचाखेची येते. आणि मी नेमका त्या काळात अशा ठिकाणी त्यांच्याकडे गेलो की अशोक काका महाराज जस्ट एस्टॅब्लिश होते. त्याचे 2-4 ट्रस्टी त्यांच्या विरुद्ध होते वगैरे सगळं चाललं. त्याच्यात नेमकी माझी एंट्री झाली. आधी पाटकर म्हणून एक शिल्पकार होते, त्यांनी ते गिरगावातले पाटकर, त्यांनी ती शिवसृष्टी केली होती. पण दिगंबरदास महाराजांनी देहळ ठेवल्यानंतर त्यांचं कनेक्शन संपलं आणि ते पेणला शोधत आले कोणते शिल्पकार पाहिजे. आणि रिक्वेस्ट अशी केली की स्वामींची मूर्ती आहे त्याच्यावरचा रंग उडाला आहे, तर ते आम्हाला बघवत नाही. म्हणजे पैसे कोणी शिल्पकार नाही. योग कसे येतात बघ, पेणमध्ये अनेक जण आहेत, कुठे मुंबईत आहेत, तो माझा योग होता. तर तेव्हा आणि माझा योग असताना माझा मूळ कसा होता हे सांगतो. मी मुळात जेस करून आलेलो, रजनीश बिजनेस दुनिया घरी केलेला. तुम्ही मला चिपळूणला कुठे नेत आहे, मला मुंबईला न्या, आणखी कुठे फॉरिनला न्या. तर मी त्यांना नाकारत होतो, म्हणजे मी जेवण बस. आणि नंतर मग माझ्या कारखान्यात ते सूट झालं, कारण तिथे तुम्ही कधी गेला असेल मोठी शिवसृष्टी आहे, मोठे पुतळे आहे, तर ते मेंटेनन्स वगैरे मग मी करायचो. आणि मग काका महाराजांची दोस्ती पण झाली आणि ते नेहमी खडी लागली व्हायची. हे काय, हे आता ते आमची पूजा बिजा मानत नाहीत, म्हणजे मी हे डायरेक्ट मूर्ती करणार, सायंटिफिक आहे, आम्ही मुहूर्ताचा नारळ ठेवतोय. ते मला ओरडत तू तिने मूर्ती करून घेतली आणि अनेक मूर्त्या करून घेतल्या. आणि त्यांच्यामुळे गुरुशिष्य परंपरा मला कळली. म्हणजे तुम्हाला एक बारीक इन्सिडंट सांगतो आणि मग आपण परदेशावर जाऊ. एक तास करतो विवेक. तर एक इन्सिडंट मला ते कसं गुरु शिष्य परंपरा पडायला लागली. आम्ही करण्याला मस्त जेवण घेऊन ठेवतो आणि मी एसटीनी वगैरे तेव्हा पहाटे कधीतरी देरवाडला उतरायचो. आणि आपण हुशार ना, आपण इंजिनियर, डॉक्टर, शिल्पकार, टायमिंग गोवा गाडी अमुक वाजता ती सावर्ड्याला पोहोचेल. मग ती माझ्या अंदाजाप्रमाणे पहाटे 6-7ला पोहोचेल. काय झालं कोणाच आमची पार्टी जास्ती झाली की काय प्रवचनात सांगत नाही. पण
ते पहाटे 3ला अरे उतरलो. बापरे. तर ती गोवा गाडी लवकर गेली आणि तर पहाटे 3ला बॉम्बे गोवा हायवेवर आणि 3-4 किलोमीटर आत देरवण आहे. तिथे ते काका महाराज होते सगळे. तर मी म्हणाला आपली हुशारी चुकली. पण आता पहाटे 3ला पण तिथे ते विंचू असतात तेव्हा आता ते डेव्हलप झालं. पण ते सावड्याला आज 3 किलोमीटर जाताना शेताडीतनं तो रस्ता आणि खूप ते 4 किलोमीटर बॅग हातात म्हटलं आपलं चकलं. बरं पहाटे 6ला तिथे कसं आहे, पहाटे 6च्या कोणी 4 जाणार नाही, पहाटे 3ला उतरतो. नुसते हायवेची लाईन दिसत आहे. आता म्हटलं काय आपण एकच करू शकतो की काय उचलायचं, जेवढं चालतंय तेवढं निदान डेरवण साईडला, दुसरं आपण काय करू शकत नाही. त्या हायवेवर काय करणार. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक 5 ते 10 मिनिटांमध्ये त्यावेळेस त्या नॅशनल जीप होत्या बघा, जुन्या जीप 1990ची गोष्ट. एक जीप येताना दिसली. मला म्हटलं थोड्या बाबा आणखीन आपण लुटायला तर थांबला. पहाटे 3:30ला आणि ते गोधड्या येतात आणि तिथे थंडी होती जानेवारीचे फेब्रुवारी दिवस. जेव्हा मी बघितलं तर तो देरवणचा ड्रायव्हर प्रताप म्हणून. ते म्हणजे तो आत्ता इथे काय करतो, काय तुम्हाला सांगू, ते काका महाराज काय म्हणे बाथरूमला म्हणून उठले, मला शिव्या आले, तुला अक्कल आहे नाही, बाहेर कोणतरी येतं आपलं झोपा कशा काढा. हे पहाटे 3 2:30ची गोष्ट. त्यांना माहिती नाही मी नेमका त्या दिवशी येणार आहे, त्यांना माहिती नाही. कधीतरी दोन, कारण माझे कामगार काम करायचे, कधीतरी काही माहिती नाही, काही फोन नाही तेव्हा, एवढं सोपं नव्हतं मोबाईल. अशी ती जीव आली आणि आपल्याला म्हटलं गडबड आहे, आपण मानत नाही पण हे भलतंच प्रकरण आहे. असे अनेक प्रसंग माझ्या पुढे येत गेले आणि ती जीप आली. मी म्हटलं तुला कोणी म्हणा, अहो काय त्याने शिव्या देऊन मला उठवला, मी त्या गोधडी घालूनच चालवतोय, मी पण झोपेतच आहे. म्हटलं अरे तू नाही ते लाच करून उठवला, कोपऱ्यावर आपले भक्त येतात, तुला काय कळत नाही, माणसं येतात. आणि मी आलो आणि मंदिरात गपचूप त्यांच्या बाजूने जाऊन झोपलो. तो परत तो विषय नाही काढला, परत शिव्या काढतो. हा ज्या चहा प्या मोठमोठे, तुम्ही इंजिनियर बाबा, तुम्हाला काय, तुम्हाला आम्ही काय आपले गरीब, आता घ्या प्रसाद घ्या. ते असे अनेक प्रसंग येऊन मला हळूहळू कळा झालं की झालं हे आपण बोलतो ते खरं नाही आणि हे खरं आहे. तर अशी मी 30 वर्षे काढली. त्याच्या बॅकग्राऊंडनी बहुतेक राम महाराजांनी आम्हाला पिकअप केला असेल, उचलला असेल. परदेशाचं थोडं सांगतो, आज आपण खाजगी म्हणून एंटरटेन करतोय. एक योहानस बेल्ट्स नावाचा जर्मन माणूस, जो आजही मित्र आहे, कारण मला 2027ला पण तो योग येतोय. तो पुण्याला एका वेगळ्या विषयात, म्हणजे आपण आंबेडकरी चळवळ म्हणतो ना, त्याच्यात एक PhD करत होता, हायडेलबर्ग युनिव्हर्सिटीचा जर्मन माणूस. आणि त्याला असं झालं की ते वर्षभर पुण्यात राहिल्यावर त्यांनी पुण्याचा गणेशोत्सव पाहिला आणि ते इतकं फॅसिनेटिंग, आजही मी जर्मनीत जातो ना तर इतकं फॅसिनेट होतात ते की त्यांना हेच कळत नाही की एका बाजूला ही तरुण पिढी IT आहे, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत आणि कुठल्या तरी अशा देवाला ते एवढं मानतात की ज्याची ह्युमन बॉडी आहे आणि एलिफंट फेस आहे. हे त्यांच्या कल्पनेच्या बाहेर जातं. म्हणजे जर्मनीमध्ये त्याला एलिफंटन कॉफ म्हणतात. आणि तो पुण्याला ते सगळं पाहून लाखो लोक, बरं ते IT स्कॉलर आहेत, डॉक्टर आहे, आपले नाचतात. तो म्हणा काय प्रकार आहे हा, आम्हाला युरोपियन लोकांना दाखवायला. आणि तिथे एक रिडबर्ग म्युझियम म्हणून अत्यंत मान्यवर म्युझियम, रिडबर्ग झुरिच शहरामध्ये स्वित्झर्लंडमध्ये रिडबर्ग म्युझियम म्हणून. आणि तिथल्या मोठमोठ्या म्युझियमचं एक वैशिष्ट्य असं आहे युरोपियन लोकांचं की ते त्यांची डिपार्टमेंट असतात, की आफ्रिकेचं डिपार्टमेंट, साऊथ एशियाचं डिपार्टमेंट. आणि ते काय करतात तर तिथल्या युरोपियन लोकांना जगभरची कल्चर कशी आहे, म्हणजे भले देवदेवाचं चालू पण कल्चर कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न. म्हणजे ज्याला आपण एलिफंटन कॉप म्हणतो नाही, काय चीज आहे, याच्या मागे अध्यात्म काय आहे, हे आपल्या लोकांना, युरोपियन लोकांना कळलं पाहिजे. तर ती एक्झिबिशन्स करतात. तर ते डॉक्टर योहानस बेल्ट्सच्या असं मनात आलं की हे गणपती आपण असं जे जे पुण्यात घडतं, जे जे पेणीत घडतं ते झुरिचला आपण, ही गोष्ट आहे 2000 साली. मी डेरवणला काम करायचं. तर आमच्या मनात डेरवणपेक्षा झुरिचला बोलवलं तर काय पाहिजेच आहे. तर तो योहानस बेल्ट्स आला. आता तुम्ही अगदीच थोडे लोक म्हणून खाजगी आपली मध्यमवर्गीय गंमत पण सांगतो. दरवर्षी आम्ही गणपतीच्या दिवशी खूप दमलेले असतो. अख्खं पेण आहे ना हे जागरण करतो. जेव्हा तुम्ही ज्या दिवशी तो गणपती बसवतो आणि मोदक खाता तेव्हा आम्हाला एवढं सुटका नाही. तर जो तो काय होतं, अरे ते मला दाताचं हे झालं आहे, आम्हाला टेन्शन असतं. चारी वगैरे 10,000 गणपती दिलेले असतात, कुठे काय होऊ नये ते. आणि ते गणपती अशी वस्तू आहे की त्याची पैशाची विषय नाही. तो एवढा जरी गणपती असला तर तुमच्या सदाशिव पेठेतल्या घरी तो बसेस्तवर, काही न होता राहस्तवर आम्हाला टेन्शन. तर असं झालं की दुसऱ्या दिवशी आमचं पुण्याला घर होतं, तर आम्ही दरवर्षी 30-40 वर्ष दुसऱ्या दिवशी पुण्याला जायचो आणि पॅकअप करायचो.
गंमत अशी झाली 2000 साली नेमकं मी पॅकअप करून माझी फियाट तेव्हा होती ती काळजी मुलगी छोटी होती जी आता कॅलिफोर्नियात आहे ते बसलो आणि ती योहानस बेल्ट समोर गाडी झब्बा आणि जर्मन माझ्यासमोर आणि त्याच्यावर 2-3 इंडियन होते. तर तो म्हणाला काय उतरलो होतो तो म्हणाला असं असं आहे गणपतीवर मी रिसर्च करतोय. तर पेण हे गणपती बनवणाऱ्या मूर्तिकारांचं स्थान आहे असं मला गणेश कोशात दिसलं. त्याच्यात वसईचे हाटकर ते खूप खूप स्टडी करतात. एखादा प्रोजेक्ट आहे तर ते गणेश कोशात त्यांना वसईचे हाटकर दिसले, मुंबईचे पाटकर दिसले, मांदूसकर दिसले, पेण. तर पेण हे मोठं हब आहे त्याला. मग त्याचे प्रमुख कोण मग देवघर मग असं ते सगळं तो आला. म्हटलं अरे तो आलायच तर बरोबर आहे पण ते चुकीच्या वेळी आला. इथे आता पेणमध्ये सगळे गणपती संपलेले आहेत, कोणीही नाही, 10 दिवस सुट्टीवर असणार आहे आणि तुला सुट्टी तो आम्हाला थोडी फिल्म काढायची. हे लोक इतकं स्टडी करतात की त्यांनी मला आधी सांगू दिलं नाही की पुढे काही प्रोजेक्ट आहे. काय नाही मला काय माहिती नाही. मी आपलं थोडंसं एक कोणतरी गोरा आहे. माझी बायको आणि मुलगी साहेब गोरे आले म्हणजे आता अर्धा तास पुण्याला लेट होणार. नुसतं एवढ्यावर बायको थांबली ना टिपिकल मध्यमवर्गीय बायको. मी उभा तो योहानस उभा. ही जिना उतरून म्हणजे सगळं लॉक केलेलं आहे, दूध बीज संपलेलं आहे. तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल त्याला म्हणा आता पुढच्या वेळेस ये. हा योहानस बेल्ट झप्पा घातलेला माझ्यासमोर उभा. तो मराठीत आजकाली म्हणाला वहिनी चहा नको मला. अगं वहिनी उडाल्या मी उडलो. थोडं मी वहिनी 1 वर्ष पुण्यात राहते थोडा थोडा मराठी समजते. ही आमची ज्युरिसच्या इंट्रोडक्शनची पहिली इंट्रोडक्शन. तर नंतर आता तो दोस्त आहे तर थोडक्यात काय करायचं तर त्यांनी काय केलं 2000 साली एक फिल्म काय पेणला गणपती कसे बांधतात नंतर ते होलसेल रिटेल करून करून पुण्याच्या मार्केटमधून बॉम्बेच्या मार्केटमधून तुमच्या आमच्या घरी कसे जातात मग तुम्ही पूजा कशी करता मग 1.5 दिवसाच्या पूजेला महत्त्व काय धैसाज गुरुजींची मुलाखत असं त्यांनी इतकं ते व्यवस्थित केलं आणि 7-8 मिनिटाची फिल्म करून ती जर्मन भाषेत डब केली. आणि मग त्यांनी ते तिथे जे एक्झिबिशन केलं ना त्याच्यात तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी सांगण्यात काय त्यांनी काय केलं सुरुवात म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये 50 लोक जमणं म्हणजे गर्दी. स्वित्झर्लंडमध्ये कुठल्याही समारंभाला 50 लोक 200 खूपच झाले 50 लोक आणि ते इतकं पर्टिक्युलर असतं. आता आपण सुधारतोय पण त्याचं आता ह्या 11 काही ठेवलं ना 11 तर वक्त्यापुढे अशी लिस्ट असते की 1 नंबरच्या खुर्चीत कोण बसणार 2 नंबरचे कोण बसणार कोण बसणार आणि नुसतं गाडी वेगळा बसणार नाही ते गाडी वेगळ्यांचं प्रोफाईल म्हणजे बोलणाऱ्याला आपण कोणाला अटेंड करतोय. म्हणजे 25 लोक इतकं टेन्शन देतात की तुम्हाला जसं काय 5,000ची बोलते कारण एवढे टॉप क्वालिटीचे ते असतात आणि तिथे मला आश्चर्य वाटतं तुम्हाला सांगा. आता इंडिया सुधारतं की काय त्यांचं कौतुक होतं असं नाही इंडिया नव्हे आज तो तुम्हाला स्वित्झर्लंडमध्ये देतो असं वाटतं. म्हणून मी स्वित्झर्लंडचं बोलते तेच फील आहे. मोठमोठे लोक आहेत आणि 25 तेरच आहे. तर सांगण्याची गोष्ट की तिथे खरोखर असं असतं की 11 वाजता तुम्ही विजून दारात उभा आता आपण दोघं उभे होतो तुम्ही म्हणतो 13 तरी उभे कोणी नावं आणि खुर्च्यांवर नावं घेऊन एक्झॅक्ट 11 येऊन बसतो. 2 मिनिटं आधी नाही 2 मिनिटं नंतर ते गाड्या दिसतात फटाफट येऊन बसतात आणि 11 ते 12 असेल तर 12:15 चिटकावून म्हणजे तिथला जो मालक असतो ना तो झाडू मारतो पण तिथे लेबर खूप महाग इतकी व्यवस्था. तर त्यांनी काय केलं होतं पहिल्या हॉलमध्ये ही जी 6 मिनिटाची फिल्म आहे आणि ती फिल्म किती महत्त्वाची होती की पेणला आमच्या कारखान्यातला माणूस कमी गणपती हाताने करतोय माती मिळतोय गुजरातून माती येते सगळं त्या 10 मिनिटात त्या जर्मन माणसाला सगळं कळणार हा व्यवसाय काय नंतर त्या पुण्यातल्या मिरवणुकीतलं RSS वाल्यांचं तेव्हाचं मत तेव्हा काँग्रेसचं राज्य होतं काँग्रेसचं मत RSS वाल्यांचं मत नंतर तेव्हा समुद्रात त्यांनी बोटी घालून उलटं शूटिंग करून लालबागचं कसं विसर्जन करतात तेव्हा प्लॅस्टर माती हा इश्यू नव्हता पण त्यांनी ते सगळं पॉलिटिकल नंतर दिव्यांची मिचमिच वरच्या याला कसं करतात लोकमान्य टिळकांपासूनचा इतिहास सगळं त्या 10 मिनिटात जर्मन भाषेत पंच केलं. जेव्हा लोक येतात तेव्हा पहिल्या हॉलमध्ये ते त्यांना फिल्म दाखवतात त्यामुळे त्या ऑडियन्सला आयडिया येते की हा काय प्रकार आहे. आता दुसरा सेक्शन जो होता तो प्रचंड मोठा हॉल होता आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्हाला सगळ्यांना तसंच फिलिंग आलं असतं जे मला. मी त्या हॉलमध्ये एंट्री केली आणि आपण नेहमी आयुष्यभर बोलतो ना आपल्याला ब्रिटिशांनी लुटला अफगाणी लोकांनी लुटला आणि आपण आता काय राहिलं आहे ते हे राहिलं आहे. मला तिथे आपण लुटल्याचं एवढं मोठं फिलिंग आलं कारण तो प्रचंड मोठा हॉल आपल्या मोठमोठ्या दगडी गणपती चांदीचे गणपती एवढे सोन्याचे गणपती
म्हणजे त्या काळात भारताला जे लुटलंय ना त्यांनी, सगळे तुम्ही. तर पेंट म्हणजे गणपतीचं एक्झिबिशन म्हणून त्यांनी अख्ख्या युरोपियन लोकांच्या प्रायव्हेट कलेक्शन मधले सगळे गणपती मागवले की तू स्पेनमध्ये जरी असलास तरी तो गणपती दे, आत्ता इथे ठेवू, परत तुला पॅकिंग करून परत देऊ. अहो काय लूट आहे म्हणजे. फक्त आम्हाला तिथे भाषणात आता योहानच माझा दोस्त आला होता, तो मला चोऱ्या केल्या बोलू नको, आणलं होतं. तर तिथे आम्हाला भाषणात बोलावं लागलं माझ्या ऐकायला की आम्हाला मुसलमानांनी लुटलं, अफगाणी लोकांनी लुटलं, पण त्यांनी मोडतोड केली, म्हणजे डिस्ट्रॉय केलं. युरोपियनांचं कौतुक काय माहिती का की ते सगळंच्या सगळं म्हणजे आपण नाही प्रिझर्व करत इकडे. एवढासा बुद्धाचा चेहरा दिसला तर ते अजंठा एलोराचं टेम्परेचर काचेच्या याच्यात टाकून तो प्रिझर्व करतो की तो वर्षानुवर्ष राहावा. एक वेळ अजंठा एलोराचा खराब होईल असं प्रिझर्वेशन. आणि त्याच्याबद्दल त्याचं कौतुक असं करायला पाहिजे की खाली साऊथ लिहिलेलं आहे त्या साऊथ इंडियातनं अमुक अमुक साली मिळाला, अमुक अमुक साली त्याचं तो पहिल्यांदा डिटेक्ट झाला. हे जे आहे आपणही केलं नसतं. म्हणजे तुम्हाला एक जाता तर मला आठवतं किस्सा सांगतो की आज आपलं मला नेहमी वाटतं आज आपले ठाकूर कारकेले आहेत ना, आता ते सगळे टी शर्ट आणि जीन घालायला, मोटरसायकल चालवायला. ओरिजिनल ठाकूर कारकेली पुढच्या पिढीला आपल्या कळणारी नाही ठाकूर कारकेली काय होता. मी तिथल्या एक्झिबिशनला बरेच वर्ष होतो आणि बरेच वर्ष आता युरोपला राहतो. एक व्हिएतनामी काका जोडपं आलं होतं, मी काम करत होतो. हा तिसरं दालत माझं असायचं, साची घेऊन सांगतो. काम करत असताना तो एकदम त्याची व्हिएतनामी टोपी होती आणि तो एकदम दोघं मरणाचे रडायला लागले एका काचेच्या. ते म्हणजे तुम्ही काय लागतात तर म्हणजे आमच्या ज्या वेताच्या पिशव्या टोपली बिपली त्या टोप्या ही घातलेली ती म्हणे झुरिकच्या एक्झिबिशनमध्ये ठेवले, पण आज व्हिएतनामला ती दिसत. मी जसं ठाकूर कारखान्यांचं म्हणतोय हे युरोपियनांचं वैशिष्ट्य आहे. आज युरोपला अमेरिका डोस देते, युरोपलाही त्यांची टॅक्सेशन परवडण्यास झाली. कारण झुरिकला जर्मनीमध्ये प्रचंड मोठे हॉल एक्झिबिशनसाठी ठेवतात. अहो नुसते दिवे म्हटलं तर त्याचं मेंटेनन्स काय होतं. आता आज त्यांनी गणपतीवर एक्झिबिशन केलं, ते अनेक देशात फिरवलं, केवढं आली. पण तिथल्या लोकांना कल्चर कळावं, तिथल्या लोकांना आपले वेद काय आहेत ते कळावं, एवढं गव्हर्नमेंट युरोपियन हे करतं, त्याच्यात इन्व्हेस्ट करतं. आणि आजही आम्हाला तिथे गेल्यावर भारताला वाईट का म्हणावं लागतं तर साधा नगरसेवक सुद्धा आपल्या चैनी बिनी घालून एवढा त्याची 4 सिक्युरिटी, तिथला मंत्री, तिथला चान्सलर पुंडे, तुला सांगायला मला आवडेल, सायकलवरनं बाजूला सायकल लावायचा. मी म्हटलं हा कोण आहे, तुझी बाई धावत चान्सलर आहे. ही युरोपियन इतका साधेपणा आहे ना. आजही हॉलंडमध्ये इंग्लंडमध्ये साध्या सायकलवर मंत्री आहेत, काही तवाजमा नाही, काही सिक्युरिटी नाही, काही नाही. आणि त्यामुळे ते आता इकॉनॉमिकली मागे चालले आणि मुसलमानांना खूप भरती झाली, तो वेगळा प्रश्न. तर तिसऱ्या दालनात ही सगळी लूट मी पाहिली आणि मला म्हणतो बघा तुम्ही इंडियन काय नीट नव्हतं, आम्ही लुटले असं ते खाजगे. आणि मग तिसऱ्या दालनात मी पेंटचे साचे घेऊन बसले आणि मग तिथे ते अपॉइंटमेंट घेऊन माझ्याबरोबर ॲक्च्युली गणपती काढायचे. आणि मलाही त्यांना कल्पना होती, मी भाषणात बोलायचो की आमचं जे स्कूल ऑफ आर्ट आहे ना हे खरं ब्रिटिशांचं. म्हणजे ते आत्तापर्यंत आम्हाला काय शिकवत आले ब्रिटिश की युरोपियन आर्ट टॉप आणि इंडियन आर्ट टॉप नाही. आता खरी गंमत उलटी आहे. म्हणजे त्याला जे मॉडर्न आर्ट आपण म्हणतो ना, मॉडर्न आर्ट म्हणजे काय की तुम्हाला 2 डोळे दिसत आहेत पण ते मध्येच तिसरा डोळा लावतात. ॲक्च्युली आपल्या शंकराचा डोळा फार पहिल्यापासून आहे. म्हणजे आपण मॉडर्न आर्टमध्ये सुद्धा खूप पुढे गेलेलो. कारण अजंठा एलोराची जी प्रपोर्शन आहेत ना ती ओरिजिनल स्त्रीची किंवा ह्याची नाही आहे, ती एक्झॅगरेटेड आहे. जे आता ते करतात पिकास वगैरे करतात, तो वेगळा विषय होईल वेगळ्या लेक्चरचा. पण मला असं म्हणायचं की त्यांना त्याची थोडीशी कल्पना यायला आहे की ज्याला आपण खेळूत म्हणतो. आणि आपल्या लोकांना उलट त्यांनी असं शिक्षण दिलंय की आम्ही ज्यावेळेस कडून बाहेर पडलो कधी एकदा पॅरिसला जातोय, कधी तो मोनालिसा पाहतोय, कधी तो मायकेलँजेलो पाहतोय. तर मी तिथे भाषणात असं सांगायचो की तुम्ही मला बोलवण्याचं काम करता ते म्हणजे तुमची जी बारीक बारीक खेड्यातली आर्ट आहे ना, म्हणजे दागिने कसे करतात, तर म्हणजे आमचं प्रपोर्शन टॉप असेल, पण तुम्ही ह्या एलिफंटल कॉफला का मानता, त्याची पूर्ण कथा काय आहे, ह्युमन बॉडीवरती येऊ कसं शकतो. अहो मला प्रश्न तिथे काम करताना तुमच्या मुलांकडे सगळ्या जर्मनीत इंडियन मुलं आहेत IT ची, सगळ्यांकडे मर्सिडीज आहे, मग अजून तुमचा गणपती उंदरावर का जातो. अशा भयानक प्रश्नांना मला उत्तर द्यावं. आणि त्यामुळे नॉलेज वाढतं आपलं, इंटरॅक्शन होते अनेक जर्मनांच्या. तुम्हाला तिथल्या किती टाइम ते सांगा, मी चालू राहील बरोबर. तर तुम्हाला त्याची इंटरॅक्शन सांगतो काय की वेगवेगळे लोक तिथे यायचे. एक मुलगा पोनीटेलमध्ये आला, त्याची स्विस गर्लफ्रेंड
आणि तो म्हणला काका माझा तो विषय नाही आहे. म्हटलं एकदम मराठीमधून हो म्हणणार म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का इथल्या मी मानखूर होऊन अनाथ आश्रमातनं मला इथल्या स्विस कपलनी उचललं आणि आता मी 20-25 वर्ष झालो. ते कपल अत्यंत चांगलं आहे. पण तुम्ही मुंबई भागातनं आलात म्हणून मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची की मानखूरला माझे इथे जात आहे दप्तरात बघा आणि माझे खरे आई वडील तुम्ही शोधून दिले. म्हणजे माझी गणपतीची वर्कशॉप करता करता असे अनेक प्रसंग तुम्हाला दोन-तीन मी सांगू शकतो. आपले यशवंत देव होते एक संगीतकार ते पेंडचे ते पाठारे प्रभू त्यांचे त्या ते देव कोण मिसेस वन करुणादेव आणि त्या मोठ्या यांच्या मिसेस होत्या प्रभू नीलम प्रभू मूळची ती नीलम प्रभू ते प्रभू वारल्यावर यशवंत देवांचे लग्न केलं. मी काम करताना एक अस्खलित स्विस बाई तरुण मुलगी आणि तिची म्हातारी आई 70-80 वर्ष फ्रॉक आणि गोरेपणा इतका म्हणजे कुठूनही शंकाच नाही मला की याचा इंडियन काही संबंध निळे डोळे आणि बघतो ते ती मुलगी माझी वाकली मी नॅचरली इंग्लिश मी मराठी बोलतो कमाल झाली. मला परत मला आमटी भात पण दिसायला लागला कारण तिथे रोज ब्रेड खाऊन कंटाळलो होतो. तर त्या म्हणल्या तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे म्हणे. मी काय झालं मी प्रभू आणि पाठारे ही माझी ओरिजिनल फॅमिली त्याच्यापासून मी तुटले. तर तुम्ही कधी मुंबईला गेलात तर माझ्या ते यशवंत देव डोक्यात आलं त्याच्यामुळे की तुम्ही त्या नीलम प्रभू की यांच्याशी मला कनेक्ट करून द्या. त्यांचे अहवाल असतात पुस्तकं असतात त्यांचे उत्सव असतात. कारण माझे 20 वर्ष त्यांची ताटतूट झाली. तर ताटतूट का झाले तर तिचे वडील पाठारे होते आणि आई बरोबर होती ती स्विस होती आणि ते इंजिनियर होते. त्यांचं लग्न झालं होतं आणि वडील वारल्यानंतर हिची प्रभू फॅमिलीची असे वेगवेगळ्या प्रसंगातून मी वर्कशॉपला गेलो. एक तर असा आला होता की तो थांबला होता. म्हटलं अरे तू बोलू शकत नाही तुमचं वर्कशॉप होऊ दे मला सिरियसली बोलायचं आहे. जो आजही माझा मित्र आहे तर तुला काय सिरियसली बोलायचं तर म्हटलं एवढासा मी गणपती तुमच्या म्हटलं घे ना आत्ता घे. तर ते काय झुरीचा रेट ते लावायचे रिडबर्ग म्युझियम तो एवढाचा गणपती 5,000 वगैरे तेव्हा व्हायचा रिडबर्गमध्ये. तर त्यांनी तो घेतला बाजूला उभे होते त्याची स्विस बाय केली. ते म्हटलं तू का उभे तर म्हणलं मी तुम्हाला माझं व्हिजिटिंग कार्ड देतो तुमचा कार्यक्रम झाल्यावर 5 पर्यंत मी थांबतो 5:15 मी मला व्हिजिटिंग कार्ड देतो म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय. बरं म्हटलं थांब तू थांबू शकत नसलास तर मी तुला अटेंड करतो नाही तुम्ही गर्दी जात लोकांच्या 5:15 त्यांनी कार्ड काढलं. वसीम हुसेन पाकिस्तान त्याची बायको स्विस आणि मी म्हटलं तुमच्याकडनं गणपती विकत अशा करता घेतोय की राजकारण काही असू दे आमच्या मनात सगळी चांगली भावना आहे वेदावेदांची. तर आपण ह्या निमित्ताने पाकिस्तान इंडिया दोस्तीचं पुढे करू आणि तुम्ही माझे दोस्त व्हा वगैरे. रिडबर्ग म्युझियम ते एवढं सिरियस घेतलं की त्याच्या घरी जेव्हा जाताना माझ्यावर 2 गार्ड दिले होते गाव नको पाकिस्तानी काय टाकायचं त्या भरता बिरता. तर असे वेगवेगळ्या प्रसंगातनं तिथे गेलो. एक प्रसंग खूप इंटरेस्टिंग आहे जो सांगणार काय ते एक्झिबिशन आहे ते नंतर जर्मनीमध्ये बर्लिनला गेलो स्वित्झर्लंडमधनं आणि मला पण तिथे बोलवलं. तिथे असेच वर्कशॉप झाले सगळा सेटअप असाच पण जर्मनीत खूप मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे झुरिच हे तसं छोटं शहर आहे आणि त्याचं स्वित्झर्लंडचं रिडबर्ग म्युझियम मान्यवर असलं तरी ते छोटं आहे. पण जर्मनीचं इथनॉलॉजिकल म्युझियम जर्मन लोकांचं प्रचंड सगळं मोठं असतं. तिथे तेच सगळं झालं तेच सगळं झालं आणि त्याचं जे उद्घाटन होतं ना तर ते मी एकटाच तिथे इंडियन आहे. 200-300 स्विस जर्मन लोक बर्लिनमध्ये जास्ती जर्मन लोक पूर्ण गोरे लोक ते माझ्याकडनं गणपतीची इन्फॉर्मेशन घेत आहेत. तिथे वेद ठेवलेले आपली गीता ठेवलेली आणि ते पायी त्याविषयी धावत आले. म्हणजे आज संध्याकाळी आपलं उद्घाटन आहे मोठा कार्यक्रम आहे. म्हटलं मला एक जर्मन शब्द येत नाही मी 2 शब्द इंग्लिशमध्ये बोलू शकतो. त्यावेळी तुमचा रोल काय नाही आहे तुमचं फक्त श्रीकांत वगैरे वगैरे ते बोलायला लागतात. त्याने श्रीकांत म्हटलं की नुसतं असं करायचं तेवढं मला कळेल काही नाही ॲब्सोल्युटली. आणि 200-300 लोक पण तेवढं ती धावत आली म्हणजे एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली. काय गोष्ट झाली त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात द्याल तर तुमच्याच कॉन्स्टिट्युशनला एक मंत्री सुरेश प्रभू आपले तेव्हा ते पाणी एकत्र करणारे मंत्री होते नदी जोड प्रकल्प. हां तर हे लोक काय करतात जिथे जिथे असा काही कार्यक्रम असतो इंडियाचा इंडियन कॉन्स्युलेटला ते कॉन्टॅक्ट करतात आणि ते माझे ज्युरिजला सुद्धा आपल्या इंडियन भारतीय मंडळाचे मराठी मंडळाचे सुद्धा खूप दोस्त झाले. त्यांनी तिथे ते मोदक आणले होते लोक उत्साहाने आणतात गणपतीचा उत्सव कधी होतो नाही तर नेमके ते मंत्री म्हणून त्या इंडियन कॉन्स्युलेटमध्ये स्पेनहून येणार होते आणि त्यांच्याकडे 3 तास होते. तर ते डॉक्टर लोबो म्हणून माझी जी जर्मन
डायरेक्टर होती, तिने त्यांना रिक्वेस्ट केला, अहो कधी न होणारी गोष्ट आहे, गणपतीचं एक्झिबिशन आहे, तुम्ही महाराष्ट्राचे आहात, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही गणपतीचं एक्झिबिशन आहे म्हणून आम्ही कॉकटेल ठेवलेलं नाही, ताक आणि सरबत ठेवलाय, तर त्याचं ओपनिंग तुमच्याकडून व्हायला हवं. तर ते म्हणले ते तुझ्याकडे येतील, तू काय त्यांना काय बोलायचं वगैरे सांग. अक्षरशः एक खुर्ची माझ्या शेजारी ठेवलेली, बाहेरच्या कॅरिडॉरमध्ये 200 जर्मन टाय सुटा बुटाचा, आणि मला माझे प्रभू मला विचार नाही काय प्रकरण आहे. तर ते आले त्यांच्या अँबिशनने 2-4 वर्मा शर्मा ते बाजूला गेले, प्रभूजी येऊन माझ्या शेजारी बसले, सुरेश प्रभू साहेब नाटक काय, मला 10 मिनिटं इंग्लिशमध्ये बोलायचं आहे, मी आलोय स्पेन म्हणून, काही माहिती नाही. तर 2 पॉईंट, आता माझा तो धंदाच होता, तिथे मी गणपतीवर बोलतच होतो. 2 पॉईंट असे सांगा की ज्याच्यावर मी भाषण तयार करतो, तिथल्या तिथे भाषण तयार करतो, पण 2 पॉईंट चांगले सांगा. तर मी पण तयारीच होतो, आता इतके दिवस मी स्वित्झर्लंडला बोलत होतो, म्हटलं हे पॉईंट मला ऐकणार काय, हे जे पेंटच्या गणपतीवर तिथे कधी बोललं जात नाही. म्हणजे त्यांना पॉईंट नंबर 1, गणपती हा म्हणजे पॉईंट नंबर 1 की गणपती हा फक्त असा एकमेव देव आहे जगामध्ये सगळ्या संस्कृतीमध्ये, की जनरली तुम्ही ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जाता, ज्यू सिनेगॉगमध्ये जातात, मुस्लिम मशिदीत जातात, आपण मंदिरात जातो, तर तिथे रविवारी जातात, काय जातात. पण गणपती हा आमचा एकमेव असा कॉन्सेप्ट आहे, वी इन्व्हाइट गॉड इन आवर हाऊस. प्रत्येक ऑगस्ट सप्टेंबरला कुठला तरी आमचा चतुर्थीचा दिवस असतो, आम्ही मातीचा गणपती वी इन्व्हाइट गॉड इन आवर हाऊस, नंतर मंत्रोच्चार करून तो जागृत झाला असं आम्ही मानतो, किंवा तो जागृत होतोच, आणि 1.5 दिवस 5 दिवस 10 दिवस आम्ही त्याचं पूजन करतो. ही जगातली एकमेव कॉन्सेप्ट आहे, हे जर्मनांना शिकव. हा पॉईंट नंबर 1. दुसरा पॉईंट नंबर, आमच्या हिंदू धर्मामध्ये कुठलेही फेस्टिवल्स, कुठल्याही रचना, कुठले आजचा जो कार्यक्रम आहे ते आपण विसरलेलो आहोत, पण हा आपल्या जीवनाशी खूप निगडीत आहे. तर आम्ही गणपती करतो म्हणजे काय करतो, काय प्रकार आहे की तो मातीत नाही येतो, आणि आपण पूजा करतो म्हणजे काय करतो, त्याला आंघोळ घालतो, जे तुम्ही आम्ही जीवनात करणं अपेक्षित. मी थोडं जर चुकत असेल तर मी सांगावं. पूजा करतो किंवा अत्तर लावतो किंवा फळं फुलं ठेवतो, चांगलं सात्विक खावं, चांगलं अत्तर सुगंधित राहावं, वासनेचं दूर, हे सगळं सुगंधी विगंधी जे काल बोलत होते प्रकार त्याचेच आहेत की तुम्ही वासना विसरता आणि चांगल्या पॉझिटिव्हकडे जाता. ते सगळं ठेवून ती गणपती आपण पूजा करतो. आणि तुम्ही आयुष्य आता आपण टेन्शन घेतो करिअरचं ह्याचं त्याचं, ते न घेता त्यांनी ठरवलेल्याप्रमाणे तुम्ही फ्लो व्हा, तुम्ही पोहू नका, फ्लोट व्हा, तुम्ही तरंगा, आनंदाने फळं वेळ खा, आणि तुमचा टाइम आल्यावर विसर्जनाची आनंदाने तयारी ठेवा. हे गणपती तुम्हाला दाखवतो, आणि हे आमचं फेस्टिवल. मला सुरेश प्रभू म्हणतात 10 मिनिटं गप्प जेवढा, मी ते आता ट्रान्सलेट करतो इंग्लिशमध्ये, मी गप्प बोलतो. आता ते सुरेश प्रभू ते मंत्री हुशार असतात, त्यांनी इतके आजखलीत हे 2 पॉईंट इलॉबोरेट करून 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 बरोबर मोठे करून टाळ्या घेतल्या. परत त्यांनी हे सांगायला विसरले नाही की या देवळच्या निमित्ताने कोकणच्या मंत्र्याच्या समोर तुम्ही 200-300 लोक आहेत, मला असं वाटायला लागलं मी इथे उभं राहिलो तरी निवडून येईल. तर त्यांनी टाळ्या मारल्या, म्हणजे जर्मनीत सगळा मोठा काय. आणि नंतर सुरेश यायला बाहेरच्या काळामध्ये -4 डिग्री बर्फ, काय उकड आहे काय, यांच्या लाडाला नाही चव काय नाही काय होती इकडे. मग मी आम्ही आत गेलो, चहा पाणी गेलं, मला म्हणतो आपण मुंबईला गेलो. मग मी खरं सांगू का, तुम्ही मुंबईला भेटणार, आणि मला भेटायची इच्छा होती. आमचं पेडला चांगलं चाललंय, मी खरंच आता काय भेटलो, हा प्रसंग माझ्याशी आहे. आणि अशी एक्झिबिशन माझी खूप वाढत गेली. आणखीन एक वेगळा व्हरायटी म्हणून तुम्हाला सांगतो. त्यानंतर आम्ही ॲम्स्टरडॅम हॉलंडला गेलो, तिथे प्रकार वेगळा होता, पण मल्टी डायमेन्शनल पर्सेंटेज कशी वाढत जाते. एक दिवशी ते मला आले म्हणजे तुमच्या आता जर्मनीत आम्ही एक्झिबिशन करतोय, ओपनिंग करतोय, आणि कॉकटेल विकटेल ठेवत नाही, सगळं त्यांचं ऐकलं आहे, पण मला भरती नाही. तर ते आता ख्रिश्चन पोप कुठे आणायचा, तर मी म्हणून मी आहे, मी कोकणाचं ब्राह्मण, पण मला येत नव्हता पूजा किंवा. आता खरंच ते खरं सांगतो, महाराजांपुढे काही येत नव्हतं मला. मी ते आमच्या डेरवणच्या मंदिराला फोन केला, म्हटलं प्रसंग बाका आहे, तिथे ते गुरुजी असतात ना, म्हटलं पूजा कशी करायची, काय नाही पाठ काढ, पाणी आधी सगळं त्यांनी पूजेची प्रोसेस मी लिहून घेतली फोनवर. श्री गणेशाय मा. आणि मला ओव्हर कॉन्फिडन्स त्याचा, सगळे गोरे आहेत, त्याला चुकलं तरी काय.
गणेशांना म्हणा म्हणजे शंकरांना म्हणा, रेकॉर्ड बद्दल जरा चुकीच आहे. तर मी कॉन्फिडन्स. अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल सांगायची गोष्ट, असं मी वर बघितलं तिथे सगळा सेट झाल्यावर आतमध्ये स्वेटर, वर इकडे धोतर सोळ्याचं सगळं टाईट टाईट, आणि तुझ्याला बसलो आणि तो होस्ट होता तो म्हणला मला मांडी घालता येत, त्याला एक छोटं स्टूल दिलं. मी म्हटलं मी सांगितलं हे स्टूल घ्यायचं इथे ठेवायचं की इथे ठेवायचं, त्याला काय होकट हो माहिती नाही, हे आत्तर लावायचं की आत्तर लावायचं. तो डच क्युरेटर हा त्यांचा मोठा रायटर काय, तर तो मला मी उघडा नाही बसला, म्हणून नको तू सुटात बस, मला काय करायचं बूट काय सगळं ते सांगितलं. आणि तिथे गंमत चालू होती. मी कॉन्फिडन्स म्हणजे मी तुम्हाला बोललो गोऱ्या काय आपलं सगळं राज्य मी फोनवरच इकडे तिकडे चुकलं तरी चालेल. हळूच वर बघितलं की काय साड्या आणि झब्याचे लोक दिसायला लागले आपले. हे लपड झालं आता गुंडे हे आले, तुम्ही गाडी का आले, आम्ही चुकलो तर त्याचं टेन्शन. पण नंतर मला असं कळलं तुम्हाला किती जगात वेगवेगळं आहे की ते लोक महाराष्ट्रीयन किंवा इंडियन नव्हते, ते सुरीनाम नावाचा देश लॅटिन अमेरिकन, आणि ते गणपती पूजा करतात किंवा ते हिंदू धर्म पाळतात. आणि सुरिनाममध्ये काहीतरी लढाई काय झाली तेव्हा ते बरेच डच कॉलनीत लोक आहेत, त्यामुळे त्यांना काय म्हणतो हॉलंडची डच भाषा येते आणि सुरिनामची भाषा आहे. पण ते पेहराव, हिंदू धर्म, सगळ्या आपल्या प्रथा त्यांच्या भाषेत सुरिनामी भाषेत पाळतात. आणि ते पण काय वाटत बरं आहे, ते गाडगे नव्हते थोडेसे, पण मी व्यवस्थित ती पूजा केली. तर असे वेगवेगळे प्रसंग युरोपमध्ये येऊन थोडीशी आमची धाडस वाढलं म्हणा किंवा तयारी वाढली म्हणा. आणि आजही जात असतो स्वित्झर्लंडनंतर 2013, 2016 त्यांचे शाळेत कार्यक्रम होतात, वेगवेगळे प्रसंग येतात. किती वेळ आहे अजून? अजून अर्धा. एक त्या स्वामींची सांगू ना, अक्कलकोट स्वामींची ती जी मूर्ती, आता थोडं सिरियस आपण परत इंडिया घेऊया. अक्कलकोट स्वामींची ती जी मी मूर्ती केली त्याची खाजगी गोष्ट सांगतो, याच्यात काही हे नाही. म्हणजे अनेकांच्या जीवनात जेव्हा सॉलिड आध्यात्मिक सर्कलमध्ये तुम्ही पडता तेव्हा काही वेळेला असे प्रसंग येतात की जे तुमच्या हाताबाहेरचे असतात, तर तुम्हाला काहीतरी असं सांगून जातात की आपल्या बुद्धीच्या पलीकडे काहीतरी बरंचसं आहे जे तुम्हाला ज्ञान नाही. तर मूर्तिकला करताना मी इवन ही मूर्ती करताना तुम्हाला गंमत सांगतो की काही असं काही अद्भुत वगैरे काही मला काही प्रसंग आला नाही. पण विवेक तर माझं आमचं तुम्हाला आश्चर्य वाटेल की पेडमध्येच राहून आम्ही पूर्वी आमचा सिनेमाचा अड्डा होता, पण 25 वर्ष अजिबात नव्हता मध्ये, बरोबर ना. 25 मी हे जे युरोपियन ट्रिप वगैरे सांगतोय ते वेगळं अजिबात माहिती कधी नव्हतं. तो डेरवणवाल्यांच्या काकामारांबरोबर मला सोडायला एअरपोर्टला आला, तशी थोडीशी लिंक होती. पण मध्ये आमचं तो वेगळ्या जीवनात गेला, मी वेगळ्या जीवनात गेलो. आणि ते काका महाराज तुम्ही सांगितलं तसं कडक होते ना. 1995 साली असं ठरलं की त्या लोखंडवाल्याच्या कोपऱ्यात अक्कलकोट स्वामींची मूर्ती करा. तर मी पण एकदम सिरियस झालो, पण त्यांचं सोडवणं एवढं ते सिरियस होतं. तर त्याचा पण प्रसंग असा एक वेगळा आहे की ते गणपतीच्या दिवशीच दुसऱ्या दिवशी तुम्ही ते माती कामाला सुरू करा असं त्यांनी ते ओरडण्याच्या. तर मी ना काका आपल्या तर एवढी ओळख आहे, मी थकलेला असतो. तर हे बघा आमचे शब्द शेवटचे असतात. तुम्हाला करायचं असेल तर उद्याच्या उद्या सुरू झाली पाहिजे, कारण त्यांची काही गणित होती. पुढे पितृ पंधरवडा येणार होता, पुढे माझ्या आयुष्यात काहीतरी घडणार होतं काय माहिती. मी म्हटलं आता एवढं मोठं काम आणि अक्कलकोट स्वामींची मूर्ती जर मी नाही तर म्हणू शकतो, तुम्हाला तुमच्या अक्कल बाजूला ठेवा, उद्यापासून चालू करा. तुम्ही थका बिका ते काय करा, ते गणपती पुढे पुढच्या वर्षी ठेवा, ठीक आहे. नंतर मी शांतपणे पेनच्या घराला मी काय एवढा तेव्हा आता आजही नाही. परत एक नीट विचार केला, म्हणजे एवढं सारं कठीण काम आहे, लाईफ साईजची आहे याच्या मोठी. हा हे सांगताना मी विसरलोय. ह्याच्याबद्दलचा एक विषय असा की मला काही आध्यात्मिक वगैरे काही हे नाही, पण विवेकची माझी ओळख नसताना मीहून विवेकला याबद्दल बोलतो की मला काहीतरी असं वाटतंय की आम्हाला आर्टिस्ट लोकांना ना अशी दाढी असे केस करायला मजा येते. आर्ट फॉर्म म्हणून ना मी म्हटलं मी अक्कलकोट स्वामी केले, हे केले, ते केले, असं काहीतरी मूर्ती माझ्या मनात येते की ज्याचे केस होत. मला विवेक म्हणतो आमच्या महाराजांचाच फोटो बघा. हा कसा प्रसंग असतो ना, माझा काही संबंध ह्याच्याशी नसताना मला अशी एक मूर्ती समजली की अशी काहीतरी मला करायचे फॉर माय आर्ट वर्क, अध्यात्मासाठी नाही. आणि हिंदी पुस्तक दाखवलं मला असंच काहीतरी करायचं होतं. तर मी होऊन ती तिची ऑर्डर नाही आहे, मी होऊन केली मूर्ती
मूर्ती स्वीकारली गेली. तसं त्याने अक्कलकोट स्वामींची मूर्ती काढली म्हटलं मला एकदम सिरियस वाटलं. मी त्यांना पत्र काय टाकलं, त्यांना पत्र लिहिलं. नेहमी आम्ही फोनवर बोलायचो की म्हटलं हे तुमचं सोडवलं आहे आणि एवढं कडक सगळं आहे तर मी आमच्या कारखान्यात करणं योग्य वाटत नाही. याचं कारण असं की ते माती करताना तर ह्याला आमचा कारखाना माहिती आहे, कोणीतरी गडी हात लावतो मग तो बाथरूमला जातो, काय म्हणजे आपल्या आध्यात्मिक सुचिरभूत राहत नाही. तर मी त्याला म्हणतो तुमचं पुण्याला एवढा मोठा आश्रम आहे, मला एक खोली बंद खोली द्या आणि मी तिथे काम करेन. तुमच्या जेवणाच्या टायमात तुमच्या चहाच्या टायमात मी बरोबर ते येईल, बाकी माझ्याकडे 8 दिवस कोणी यायचं नाही त्या खोली, मी ते काम करेन. आणि मग आमच्या मातीकामाची पद्धत काय असते की आपण जेव्हा मूर्ती करतो तेव्हा माती ओली असते, तर त्या ओली मातीमध्ये डायरेक्टर बोर्ड म्हणा किंवा ते सिलेक्ट करण्याचे लोक असतात ते येतात आणि मग कोणी सांगू शकतो की हा हात थोडा बारीक झाला आहे, मोठा झाला आहे, थोडं चेहरा डोळ्यात असं पाहिजे, ते ऑफर असतं शिल्पकाराकडनं. आणि त्यातले काही सजेशन ऐकायचं नाही ऐकायचं आमच्यावर असतं, पण ते बरंचसं केलं जातं. कारण ते करताना काय प्रत्येक गोष्ट परफेक्ट होते असं नाही. आमच्या 8 लोकांच्या याच्यात असं म्हणणं आहे की कितीही परफेक्ट स्टॅच्यू असला तरी 2-4 चुका राहतात. अगदी महान महान आर्टिस्ट सुद्धा तो वेगळा असतो. तर त्याचं आमचं ठरलं की या सोमवारी करायचं, पुढच्या शनिवारी तुम्ही बघायला यायचं. 2 आठवडे मला मूर्ती करा वेळ. आता मी तुम्हाला म्हणतो जसं काल मला गाडी म्हणतो तसे आम्ही भक्ती मागायचं नाही, आमच्या मनात अनेक विकल्प आणि हे पूर्ण भक्ती मागायचं. काका माझा आणि माझी दोस्ती तुम्हाला दाखवण्यात येते. आम्ही नारळ ठेवला ते पहिलं काय म्हणतात त्याला संकल्प करायचा. ते ठेवताना सुद्धा ते मला तासत होते. तो नारळ ऍक्च्युली बाबा हे आहेत ना प्रसाद बिसाद होता बाबा त्यांच्या हा आम्ही तसा हे जास्ती शाणे जे कृष्णमूर्ती रजनीश आहे हे मनात यांच्या असं आहे त्यातलं काय प्रयोग मी करणार आहे मातीचं स्वतः हे शहाणपणा यांचा राहू दे, त्यांना कळेल. मी बाजूला होता कळेल तर कळेल काय. नंतर आम्ही त्या रूममध्ये गेलो तर ते वेदमूर्ती असतात हे असतात ते हे राहतो उदबत्त्या राहतो हे. आम्ही परत इंजिनियर काका ते उदबत्त्या इथे काय म्हणजे ते संपत आली ना मला गिळती होती ते काम सोडून ते परत बदलायचं. चालेल सगळं गावठं आहे ह्याला काय पाहिजे तेव्हा ते काय व्याप नको आहे ना, मोठे शिल्पकार आहेत इंटरनॅशनल, यांना काय नको आम्ही रोज आणि दोस्ती हा परत जेवायचं. त्या अक्कलकोट स्वामींच्या त्या परंपरेचं त्याची गंमत असते. आणि मी म्हणतो नाही मी नमस्कार करेन तुमचं सगळं ऐकेन ते नाही तू तू तर ती मूर्ती होत आली. तर तुम्हाला तो माझा प्रसंग सांगायचा खरी ती मूर्ती आणायला पाहिजे छोटीशी. त्या अक्कलकोट स्वामींची एक मांडी अशी वर आहे बघा आणि तो असा ती मूर्ती होत आली. उद्या ती कमिटी बघायला येणार. हे सांगावं का नाही मला माहीत नाही, आता सांगतोय आणि माझ्या मनात 2 दिवस त्या तिथे त्यांची दुसरी रूम होती, तिथे मला बाथरूम होतं, मी जातो येते स्वच्छ काम करतो. माझ्या मनात 2 दिवस हे काय आई गणपतीचे मी थकलोय तरी करायला सांगितलं हा एक. दुसरा पॉईंट असा आपण एवढ्या पोथ्या स्वामींच्या नियंत्रण ऐकतो चमत्कार मी करतोय चमत्कार तर माया म्हणतात म्हणजे आपण सगळं लहानपणाला ऐकलेलं असतं ना की 5,000 लोक जेव्हा यायचे एकदम 8,000 आले तांदूळ भरलं मला असं काहीतरी दाखवा आम्हाला जा. हे मी अक्षरशः म्हणजे चेष्टा म्हणतो ना आपण चेष्टा नाही पण आपल्याला काय असं दिसत नाही. जसं आपण भूतांबद्दल बोलतो अरे मला तर दिसत नाही जो जग बोलतो भूत आहे भूते आहे त्याला मी इकडे फिरलो तिकडे फिरलो हिमालय भूत दिसलं. तसं थोडंसं माया मनात की आपलं इतकं आनंद चाललाय 8-10 दिवस इथे राहिलो स्वामीची मूर्ती करतोय मनात तर राग येतोय वासना आहे म्हणजे कुठलाही एकही पॉईंट जर क्लिअर होत नाही आहे तर हे काय आहे असं माया गेले 2-3 दिवस संपायच्या आधी ना फार इंटरेस्टिंग आहे. संपायच्या आधी माया म्हणा आणि मी आपलं चालू आता काय आलं शनिवार ती मूर्ती मी पूर्ण केली आणि तेव्हा ते कोथरूडला ते शशिकांत सुतार वगैरे मिनिस्टर होते तेव्हा ते आणखीन बरेच लोक यायचे होते डायरेक्टर म्हणून. तो आश्रम असा लांब आता कर्णिकांच्या पुढे घर गेलं आहे तर ते वेदमूर्ती बरेच छोटे तर मी म्हटलं मी आदल्या दिवशी ती रूम पूर्ण धुवून ठेवली आहे पूर्ण म्हणजे माझी कोरणी जी असतात टूल्स पॅक करून कपाटात म्हणजे त्या मूर्तीचं काही दिलं नाही बारीक लाकूड नाही काय नाही फक्त त्या आधी प्लॅस्टिकची एक टोपली टाकलेली ती उचलायची त्यांना दाखवली
आणि त्याच्याबद्दल सुद्धा मला अशी खात्री होती की काकाबाळांचा साधारण स्वभाव असा होता की स्वामींनी ह्याला करायला दिले म्हणजे त्यात आपलं फारसं आहे ना थोडासा काय गाल किंवा डोळे सांगा पण दिगंबरदास महाराजांनी ज्याला ऑर्डर दिली म्हणजे ते होणार ते फायनल. तर त्यामुळे मला आर्टिस्ट म्हणून प्रेशर नव्हतं जे काय फार बदल सांगते असं नाही. बरं शशिकांत सुद्धा कोणी जरी मंत्री असेल तरी काकाबाळांपुढे एक शब्द कोणी इतकं ते हे असतं अध्यात्मातलं त्यांची ताकद असते. तर मलाही खात्री होती थोडंफार काका सांगतील तेवढं ऐकायचं आणि मग आपण साच्याला ती मूर्ती द्यायची. तर मला ते बारीक बारीक लोकांना जे उत्साह असतो हे काका निघाले त्या मंदिरातून पूर्ण एक साधारण 2 फरला म्हणजे निघूले मी काय तयार लादी धुवून घेतलेली त्या माझ्या डेस्कवर काही नाही फक्त पातीची मूर्ती एकही कोरणं नाही काही नाही. प्लास्टिक उचललं प्लास्टिक उचलून मी बाजूला ठेवलं आणि ती जी मांडी आहे ना त्याची वर असलेली तिला क्रॅक करायची आणि ती मांड्याची हळूहळू खाली आली. तर मी अशी पकडल्यावर त्याचा तडा बंद झाला वर गेली ना मी. आता मी एकटा हात लाव ते येत आहे दार उघडलं माझ्याकडे कोणी नाही आणि एकही वस्तू नाही आजूबाजूला एकही वस्तू नाही. आता मी म्हटलं पंचायत झाली. परत माझ्या मनात काय आलं म्हटलं काकावाला सांगायचं असं असं झालं काय ते हे लावू आपण त्याला आधार आणि ते बाकीचं मॉडेल बघू दे. पण परत माझ्या मनात अरे असं दाखवणं बरोबर नाही. तर मी शोधतोय खाली काही लाकूड बिकूड मी काय बरं शोधतोय ना तर माझ्या हातात आलं बरं का. हातात आल्यानंतर मला काय काय आपला विकल्प असेल ना अरे बाबा ही महाराजांची मूर्ती ते आत मांडीत टोचलं जाते काय परत ते शिवाय काहीतरी पण ते मापाचं कसं असेल मापाचं नसणार ना. अनेक विकल्प त्या 2-5 सेकंदाला तुम्हाला आश्चर्य वाटेल. मला आजही असं वाटतं की ते इल्युजन आहे का काय आहे की फुटीसारखं होतं त्याला सन्मायता होतं आणि ते सहज मी खाली लावलं ना तर फ्लॅट नेमकी साईज हे सगळं त्या 5 सेकंदात झालं. ते असं लावलं मी बाजूला आश्चर्य वाटायच्या आधी 3च्या एंट्री आल्या बघा. मग मला विचार करायला पण नाही मी त्याच्यात बोलतो कसे झाले काय झाले मग 4 बाजूने फिरत होते ते तिथे आणि मी त्यांना सांगतो मी घाबरत जाऊ का ते नंतर 7च्या वेळेस काढलं जातं ते नुसतं आम्हाला कळत नाही काय तो आधार आहे आम्ही काय आम्हाला काय डोकं नाही समजता काय तुम्हाला सगळं कळतं काय ते नेहमीच्या पद्धतीने ते त्यांची तो बाल आणि मग शशिकांत सुद्धा तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय सांगा तेच असतं ना रे. ते मला काही थोडंसं बोलले कानाची पाळी पातळ पाहिजे आणि ते गेले म्हणजे आता तुम्ही ते पेड तुमचं टायमात झालं ना मी तुम्हाला काय बोललो होतो नंतर होणार नाही टायमात झालं आणि मग तुझ्याला जेव्हा लागतं तुम्ही आता सोडा पेनला फोन करा तुमचे ते साचे पाडणारे वगैरे कारण ती नंतरची प्रोसेस माझी नसते कलावंत म्हणून ते साचे पाडणारे लोक त्याच्यावर गेलो माझ्या डोक्यात ते लाकूड आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल आम्ही त्याच्यावर जेवायला गेलो आणि ही जी काल आता सगळा रेफरन्स तुमच्या समोर आणून सांगतो ही जी काल ज्योती आली होती ना ती नातू इंडस्ट्री बघते तर तिचा पहिला नवरा शेखरनाथ हा आता दिलं तो त्यावेळी कार्डियक सर्जरीमध्ये गेला. मी त्यांच्या काकांबरोबर जेवायला गेलो त्यांचं मॉडेल कॉलनीतच घर आहे ते फार खाजगी डिटेल सांगतो मॉडेल कॉलनीत घर आहे. मी काका महाराजांबरोबर जेवलो आणि मला फोन आला केल्याचा फोन नाही आला फोन असा आला की तू मॉडेल कॉलनीत ये मेधा पेणूर ये आणि ती ज्योती होती पण त्यांचे ते केदारनाथ कुठेतरी होते ते चाट विमानाने येणार म्हटलं ते बघायला तू जाय मला काका मला माझ्याकडे बघतो मी तुम्हाला काय बोललो होतो तुमच्याच्याने होणार नाही काय बोललो होतो मला अजूनही काय कळत नाही ते जे सुतक बितक मला काय कळत मी म्हटलं नाही आता झालं आहे मी पेणला फोन करतो आमचे दोघे येतील आणि ती मूर्ती पुढे आपलं काय अरे मी साऱ्या तेच बोललो होतो की तुझ्याच्याने होणार नाही परत आम्हाला कळतं ना बाबा आमची चूक आहे कळतं तर मी मॉडेल बनलो आणि मी त्याच्यात 2-3 दिवस गुंतलो कारण तो गेला होता म्हणजे मी जवळचा वगैरे मी पेणून आपले कुंभाराचे जोशी म्हणून साच्या पाडा साच्या पाडा ते मी साच्या पाडायला सुरुवात केली ह्याला 2 दिवसांनी माझ्या ते मनात ते ना लाकूड मी 2 दिवसांनी त्या जोशीला फोन करतो तुम्ही साच्या पाडायला कधी सुरुवात केली आणि काल सुरुवात केली आता लाकूड काढलंच काय लाकूड नव्हतं साहेब अहो मी म्हटलं येडे काय तुम्ही मी लावलंय ते मी लावलंय नव्हतं तसं नाही आपण साच्या खालूनच पाडतो ना तर पहिलं त्या मांडीची जी गॅप होती खालची त्यालाच पहिलं प्लॅस्टर टाकलं
अरे यार तू काढला असेल हाताने. अहो नव्हतं काही नव्हतं. म्हटलं मग तडा पण नव्हतं. आता हे आजपर्यंत मला कन्फ्युजन आहे. याच्याने माझं अध्यात्म काय वाढलं नाही, पण तुमच्यासारख्यांना सांगणं आवश्यक आहे स्टोरी. असे देवळला अनेक प्रसंगात मी गेलो. एका वेळेस त्याच्यामुळे ती कृपा असेल श्रीराम महाराजांची मी इथे पोचू शकतो. मला वाटतं मी थांबतो आता आज खूप. किती वेळ अजून? 12 वाजले. अजून 10-15 मिनिटं म्हणजे असेल तर पुन्हा एकदा फॉरेनर घेऊन जाणार मग. पण हा प्रसंग खूप इंटरेस्टिंग. आणि त्याच्यानंतर मला या कुठल्याही मूर्ती करताना मी काल जे बोलवतो ना की त्या महाराजांचं इथे आता बघा, मी तुम्हाला काल बोललो बघा की आम्ही इथे आता इथे कोणी नसलं ना की इथे सेल्फी काढायला लोक आहेत. अलिखित नियम नसला तरी यांचं इथे हळूहळू जो आवरा बनत जातो त्यात इथे काही संबंध नसता एखादा झटकन ओरडतो इथे सेल्फी बी नाही. हे वातावरण इथे बनत जातं. तर त्याची आता तर चांगली सुरुवात झाली. माझ्याकडनं पण इफेक्ट जाणवतात. माझ्याकडे एवढा इथे बोलायला लागला. गाडगे काका प्रवचनकार होण्याच्या ह्याच्यात आले. काय तुमचं नाव दास काय? जुवा नाही बाबा स्त्री आली तर. आणि देवाला जसं स्वामींचं झालं ना तसं त्यांच्याबरोबर जेव्हा मी होतो किंवा आहे, मी तुम्हाला एक प्रसंग सांगितले. त्यांच्या पुण्याच्या मंदिराला राम लक्ष्मण सीताच्या अशाही मूर्त्या केल्या. आणि आम्ही पेंडला करताना एक साच्यामध्ये आपण टाकतो ना तीच सिमेंटचं प्रमाण, तेच पाण्याचं प्रमाण, तेच रेतीचं प्रमाण. त्याचं मला बिघडलं होतं म्हणा की काय माहिती नाही. तर त्याला तडी आहे. मी बायको घासाघीस करतोय. 2-2दा होतलं, काढलं की तडा. आणि हे गुरु शिष्य परंपरा मला कशी कळली की मी मग त्याला फोन केला. म्हटलं काका मला नमस्कार करतो, काहीतरी चूक झाली माझी, तर तुम्हीच आता सांगा. काय नाही तुम्ही जास्त बुद्धिवाले शहाणे आणि तुम्ही रजनीशवाले आणि तुम्ही आता होता सिमेंट काय त्या रेफरन्स काय ना त्यांनी भुसडलं, सिमेंट ओतलं, एकही काढ. हे मला आयुष्यभर अनुभव आले की ज्या मंदिरात तुम्ही काम करता त्यांच्या बाहेर तुम्ही स्वतः शहाण्यावर म्हणून करायला गेलात की तसं, आणि त्यांचं पूर्ण ऐकलं की ते होतं. आणि हे त्यांचा जो आवरा असतो म्हणा किंवा काही म्हणा, हे अनुभव वारंवार येतो. मी फॉरेनचं त्यांच्या कृपेने झालं किंवा आमच्या आईवडिलांच्या 4 पिढ्यांमुळे गणपतीचं झालं. असे प्रसंग वारंवार येतात. आता 2007ला सुद्धा एक मोठा प्रोजेक्ट झुरिचला स्वित्झर्लंडलाच होतं. त्यांच्या म्युझियमला काहीतरी 25 वर्ष होतं. ते मोठा गणपती फायबरचा करून न्यायचा आहे. आणि तिथे खूप आपले इंडियन लोक इंटरेस्ट घेतात. तिथल्या इंडियन लोक आपल्यापेक्षा जास्ती पाळतात. तर त्यांना ते इमोशनल खूप भावना झालेल्या असतात की आपण तुटलोय तिथून. तर ते तर अगदी पार्लमेंट केळीची पानं मागव. पहिल्यांदा मला तिथले सगळे इंडियन कम्युनिटी जी होती 2003 साली, ती पहिल्यांदा म्हणली झुरिचचे नियम किंवा सिग्नल तुमच्यामुळे तोडू शकलो आम्ही ते गणपतीमुळे. आणि ते देश किती स्वच्छ सुंदर आहे. विसर्जन गणपती एवढाच आमचे ते आपलं जसं टाइम्स ऑफ इंडिया आहे ना तसं झुरिचच्या टाइम्सला फोटो आले आमचे. कारण त्यांना ते इतकं ते एलिफंटल कॉफ म्हणून 2003चे फोटो आहेत. ते एवढासा गणपती म्हणजे आपण आपल्या देशाने घेणार काय तुझी स्वच्छता किती, तर एवढासा गणपती त्यांच्या मातीतला, आपली पण मातीत, त्यांच्या तिथे मिळणाऱ्या मातीतला केलेला विसर्जन करायचा. इट वॉज अ इश्यू ऑफ अ झुरिच सिटी पोल्युशनच्या दृष्टीने. तर आम्ही तो विसरायला गेलो. मी योहान्स बेल्ट, ते पण धोत्रात, सगळे जर्मन धोत्रात उपरण्यात फोटो आहे. आणि मग तिने मागणं एक बोट निर्माल्य उचलण्यासाठी. आणि ती गणपतीची किती पाऊंड माती आहे, त्याच्यात काय काय केमिकल आहे, ती झुरिच लेकमध्ये गेल्यावर त्याचं काय होईल, ते किती इतकी पोलीस यंत्रणा होती. आणि आम्ही ती सगळी मिरवणूक पण झुरिचमधून काढली. आपले इंडियन लोक बिंदास ओरडत होते. तर त्यांना असं वाटत होतं काय चान्सेस आहे, हे नेहमी आम्हाला धाकात ठेवतात. आत्ता तुम्हाला मी थोडंसं फॉरेनचं बोलायचं. मी आत्ताच कॅलिफोर्नियात गेलो होतो. हा आध्यात्मिक विषय नाही, पण आत्ता हा सामाजिक विषय म्हणून तुम्हाला सांगतो की माझ्या मुलीकडे जावयाकडे असा विषय झाला की आपले लोक का चुकतात. म्हणजे आता इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे कम्युनिटी गेले आणि मग ते कम्युनिटीला कोणाचे खून वगैरे का होतं, तर आपल्या लोकांनी असं थोडं पाळायला पाहिजे. मी गेले 30-40 वर्ष परदेशी जातोय काका. आधीची जी मंदिरं होती ना आपली, म्हणजे डलासला किंवा ह्युस्टनला, आधीची मंदिरं कशी होती, यांचा जसा
गुजराती समाजाचा हॉल आहे ना, तर त्याच्यात कोनडे होते बघा. तर एकात विठ्ठल रखुमाई, एकात गणपती, तिरुपती बालाजी. म्हणजे समजा साऊथ इंडियन माणूस इंडियातला आला तर तो तिरुपती बालाजीच्या कोनड्यात जातो. आपले पांडुरंगाचे भक्त आले तर. आणि काही मला प्रॉब्लेम येत नाही. सरदारजींचा गुरु नानक आणि वरती मंदिरांना गोपुर किंवा असं नसायचं. त्यामुळे अमेरिकन कम्युनिटीला एक तुम्ही 5 एकराचा लँड घेतलाय, त्याच्यात एक चौकोनी हॉल आहे, इंडियन कम्युनिटी जमते, इट वॉज नो प्रॉब्लेम. आणि त्या आतमध्ये तुम्ही ढोल ताशे, हळूहळू आपली इंडियन कम्युनिटी वाढत गेली ना अमेरिकेत. तर ते काय करतात, आता माझीच एक सोसायटी किंवा कॉलनी, तर त्याच्यात 2-4 जर्मन, 2-4 इंग्लिश, असं ते अमेरिकेत सगळं मिक्स आहे ना. तर ते आपली 5-6 घराणे असतील ना, ते फटाके वाजवतात बाहेर. ते रांगोळ्या, तुम्ही काय करा, रांगोळ्या काढा, पण फटाके वाजवणं. आता तिथे तर मरणाची शांतता आहे म्हणून तुम्ही कौतुक करता त्यांचं. आणि नाही, आम्ही मेयरची परवानगी घ्या. मेयर तुमची वोटिंग, शेवट तिथे वोटिंग असतं. अनेक इंडियन कम्युनिटी म्हणून तो परवानगी देतो, ते चांगलं आहे. आपले लोक पापड वाळत घालायला लागले, आपले लोक मिरवणुका काढायला लागले, आपले लोक झांजा. कधीतरी वर्षातनं एकदा एखाद्या सोसायटीत किंवा एखाद्या अशा हॉलमध्ये करणं वेगळी गोष्ट. तर तुम्ही रस्त्याला यायला लागला, तुम्ही एखादा टेक्सासचा टोपीवाला गन काढतो. आणि जास्ती करून त्यात पंजाबी लोक जास्ती करतात तिथे. म्हणजे मी सुद्धा माझ्या ज्या प्रवासी फेऱ्या आहेत गणपतीबाबतच्या, त्याच्यात असा अनुभव केला आपल्या इंडियन कम्युनिटीचा, की तुम्हाला सामाजिक माहिती म्हणून देतो की आपल्या ITचे किंवा डॉक्टर्स किंवा इंजिनियर हे टॉप क्लास आहे इंडियाचा, जो अतिशय शिस्तीत वागतो. मी म्हणतो तसं सगळे टॉप. आणि पंजाबी किंवा असं एक जातीवाचक किंवा प्रदेशाबाबत नाही बोलत मी, पण हॉटेलियर्स आहेत बरेचसे, श्रीलंकन किंवा पाकिस्तानी हॉटेलियर्स आहेत ना, ते इंडियन पाट्या राहतात, इंडियन रेस्टॉरंट, ते मिक्स आहे. ते लोक काय करतात, इलिगल एम्प्लॉई देतात. मग तुम्हाला तो माझ्या काळात सुद्धा असं होतं की ते हरजिंदर ऊपर आ जाओ, हरजिंदर रोटे करता करता वर, हे जर्मनी ना, तर हरजिंदर इसके पास कुछ नहीं, पासपोर्ट नहीं, व्हिसा नहीं, तर मग लाया काय कसं आयचं. तर मग माझ्यासारख्यामध्ये काय म्हणतात माहिती का, तुम्ही हा आर्टिस्ट आहे ना, वापिस कधी आने वाला है. मी अभी त्याला रोटे देते स्वास्थ्य जानेवारी लाना, आप ऐसा करो आपले 2 बंदे लाने के साथ में. म्हणजे मी काय करायचं बघा, आपले कसे कसे का लोक ते चिडतात. मी काय करायचं, तर 2 माझे असिस्टंट दाखवायचे. असिस्टंट दाखवायचे, त्यांना व्हिसा मिळणार, बरोबर आहे. आणि मी म्हटलं म्हणजे नाही, हे हरजिंदर सिंग माझा नाही असिस्टंट. नाही नाही, तुला सांगतो ना, तुम्हाला पेडला 5-5 लाख मिळतील घरी, कोणाला माहिती नाही. असिस्टंट म्हणून त्याला म्युझियममध्ये न्यायचा, 2 दिवस काम करायला दाखवायचं, आणि तुम्ही झुरिचच्या पोलीस स्टेशनला जाऊन सांगायचं माझ्या असिस्टंट लावा. म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. कारण मी अशी भानगड करणार नव्हतो, पण त्यांच्या ऑफर आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. अरे म्हटलं असं करू नका, तुम्ही भारताची बदनामी करताय, हे काय आहे, तुमको काय जाणे काय. म्हणून मग याचं कसं काय, हो अभी 6 साल से आहे. तर मी म्हटलं अरे असं कसं राहतो, पकडतात, बरं पकडा था, 2-4 महीना बिठा देते, वो अंदर भी 5 स्टार है, ऐसा भी जालंधर में क्या कर रहा है, और उधर भीड़ हो गई उसका तो पर राहा. आता त्याला मुलं बिलं झाली की ती बाल जर्मन होतं, म्हणजे कायद्याप्रमाणे ते शाळेत रजिस्टर होतं. त्याच्यानंतर मग 60-70 बाप रजिस्टर होतो, तोपर्यंत तो व्यवहार कॅश निघतो. अशा अमेरिकेची चिकार आहे, युरोपमध्येही चिकार आहे. आता त्यांना प्रॉब्लेम आहे. आणि हे जे विसाचे प्रॉब्लेम आहे ना, हे बिकॉज ऑफ दीज पीपल. आपले सगळे डॉक्टर इंजिनियर चांगल्या शिक्षणाने झाले, हा अनुभव. आणि इंडियन किती कम्युनिटी गमत आहे. मी जर्मनीतनं ॲम्स्टरडॅमला गेलो, तर मी काय करतो, रोज त्यांचे पाव घेऊन खाऊन कंटाळतो. मी हे पंजाबी ढाबे शोधतो, कुठेतरी हॉटेल सम्राट दिसतं, मला फार बरं वाटतं, मी आत जातो. तर त्या ॲम्स्टरडॅमवाल्याला मी तक्रार करायला लागलो, आपलं वेट सेट काय आहे, काय झालं आपली कम्युनिटी, ते मला अशी ऑफर देत होते. एक सरदार घाला, उनका ऑफर कितना था, 5 लाख, मैं 7 लाख देतो. आपलं बोलणे नाही, तू आपलं रोटी दे, भाजी दे. मी शेवट युरोपियनांच्याकडे जेवायला लागलो. असं आपल्याकडून पण काही फॉल्ट आहे इंडियन कम्युनिटीनी, जे सांभाळलं पाहिजे, जे केले नाही पाहिजे. आणि नंतर मग आपण ज्या बातम्या वाचतो त्याच्याशी खरं प्रॅक्टिकली काही संबंध नसतो. अध्यात्मातनं थोडं आपण सामाजिक इकडे गेलो. धन्यवाद आपण. पहिल्या दिवशी वहिनीसाठी
45 मिनिटं म्हणजे शाळेचा पिरियड झाला, नंतर 55 मिनिटं, आज 1 तास आणि आज 1 तासाचे पुढं वाढून गेली. म्हणजे हे फार छान आहे. अजून गेलं हा म्हणजे इतरांसाठी म्हणून तुम्ही थांबला. म्हणजे त्यांचे गुरु जे एम आहे त्यांचं त्यांच्यावरती वरदास्त आहे म्हणून ते शक्य आहे. अदरवाईज काय तो त्यांचा पिंड नव्हे. बरोबर. चला आता आपण सगळ्यांनी सामुदायिक मार्ग घेऊ. हा आता क्षण हा जो आहे ना एक महत्वाचा क्षण आहे. काय की एक पेनचा माणूस दुसऱ्या पेनच्या माणसाला चांगलं म्हणून तिला सत्कार करतोय. पेनचं स्पेलिंग PA आहे ना. ते सगळ्यांना असे जोरदार टाळ्या वाजत पाहिजे. पेन करण्यासाठी वाढ पाहिजे. हा ते तुम्हाला मुद्दाम आसन दिले म्हणजे पुढच्या काही पण तुम्हाला उंच वेगळं आणायची गरज नाही. दररोज ते घरी वापरते आणि वापरते ते बघायचं काम तुमच्याकडे आहे. किंवा आज आबा आले त्याला सांगा. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद ब्रह्म चैतन्य समर्थ सद्गुरु श्री श्री राम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. तेरा अक्षरी मंत्र जपावा ध्यानी मनी श्री राम असावा. श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय
जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद ब्रह्म चैतन्य समर्थ सद्गुरु श्री श्री राम महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की, महारुद्र हनुमान की जय। समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, जय जय सद्गुरु समर्थ। आता आरती होईल, तो पण आपण नामस्मरण चालू ठेवा आणि जाण्यापूर्वी वहीमध्ये नोंदवायला विसरू नका.